हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या गुरुवार 26 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, मल्हार आणि नुपूर यांनी राजशेखर धोंडे पाटलांच्या मुलाचं लग्न तर मोडलं, पण त्यानंतर तायडी खूप चिडली आणि तायडीने नुपूरला नाही नाही ते सुनावलं. तू अपशकुनी आहे, उष्ट्या हळदीची आहे, लग्नाच्या दिवशीच तुझा नवरा मेला, तू अपशकुनी आहेस. आणि हे सगळं ऐकून नुपूर तर दुःखी झाली, परंतु आशाला जबर धक्का बसला आणि आशाला हार्ट अटॅक आलाय. नुपूर मल्हार खूप घाबरले. त्यांनी आशाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. नुपूर रडून रडून बेहाल झाली. मल्हारने नुपूरला समजवण्याचा प्रयत्न केला, तुमची आई बरी होईल. तेव्हा नुपूर म्हणाली, सर, ती माझी आई नाहीये, ती माझी न झालेली सासू आहे. ती वेदांची आई आहे, ज्याच्याशी माझं लग्न नाही झालं. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसलाय. म्हणजे मल्हारला आता नुपूरचं संपूर्ण सत्य कळालंय. मग आता या मालिकेत पुढे काय होईल, हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजशेखर धोंडे पाटलांच्या मुलाचं लग्न एकदम आनंदात सुरू असतं. पाहुणे मंडळी जमायला सुरुवात होते. सगळं डेकोरेशन झालेलं असतं. सगळेजण खूप खुश असतात. आणि तेवढ्यात तायडीचे वडील हे तायडीजवळ येतात आणि म्हणतात, वा तायडे वा, खरंच तू करून दाखवलंस. इव्हेंट एकदम सक्सेसफुल झालाय. मला असं वाटलं नव्हतं तुला हे जमेल. तायडी चिडून विचारते, तुम्हाला असं का वाटलं होतं मला हे जमणार नाही? तर तायडीचे वडील म्हणतात, नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं, तुला नक्कीच जमणार होतं. तायडी म्हणते, हो, मला जमणारच होतं आणि मी करून दाखवलं. तायडीचे वडील म्हणतात, पण एक भारी काम झालं, त्या नुपूरचा कायमचा काटा तू काढलास आणि राजशेखर साहेबांबरोबर डील केलं, त्याचासुद्धा आपल्याला खूप फायदा होईल. फुकटचे 10 कोटी मिळाले आपल्याला. तर तायडी म्हणते, हो, ते तर माझं डोकं आहे. एकाच निशाण्यात मी 2 वेळेस जिंकले. त्या नुपूरचा सुद्धा काटा काढला आणि पैसेसुद्धा मिळवले. आणि तेवढ्यात तेथे आशा येते आणि विचारते, मॅडम, तुम्ही माझ्या मुलीला पाहिलंय का, नुपूरला पाहिलंय का? तर तायडी, मला काय माहीतच नाही, असं म्हणून स्वतःच्या बापाला विचारले, काय हो, तुम्ही यांच्या मुलीला पाहिलंय का? तर तायडीचा बाप म्हणतो, यांची मुलगी कोण? तर तायडी म्हणते, ओ ती नाही का ती नुपूर? तर तायडीचे वडील म्हणतात, नाही बा, मी तर नाही पाहिलं. तायडी म्हणते, नाही पाहिला? तर आशा विचारते, अहो असं काय करताय, मी तिला केव्हाचं शोधतीये, ती मला कोठेच सापडत नाहीये, कोठे गेली ते कळतच नाहीये, तुम्ही तिला पाहिलं का? तायडी उद्धटपणे म्हणते, म्हणजे मी आता माझे सगळे कामधंदे सोडून तुमची मुलगी काय करते, कोठे, ते सगळं शोधत बसायचं का? आशाला खूप वाईट वाटतं. आशा दुःखी होते आणि म्हणते, तसं नाही, पण किचनचं सगळं काम तसंच बाकी आहे आणि असं काम अर्ध्यावर सोडून नुपूर कधीच जात नाही. तायडी चिडून म्हणते, किचनचं सगळं काम बाकी आहे, ते जबाबदारी तुमची सुद्धा आहे आणि लग्न लागण्याच्या आत मला सगळा स्वयंपाक तयार पाहिजे, नाहीतर तुमच्या बाप लेकीला मी सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. असं तायडी आशाला ठणकावून सांगते. आशा घाबरून तेथून निघून जाते. तायडी आणि तायडीचा बाप एखाद्या राक्षसासारखे हसू लागतात, खूप खुश होतात. आणि इकडे बिचारी नुपूर मात्र या रूममध्ये असते. तिला हातपाय बांधून तोंडात बोळा टाकून तेथे ठेवलेलं असतं आणि नुपूर वाचवा वाचवा असं ओरडण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या तोंडात बोळा असतो, त्यामुळे तिला काहीच बोलता येत नाही आणि कुणाला तिचा आवाजसुद्धा जात नाही. इकडे लग्नाच्या ठिकाणी सगळे मीडियाची लोकं आलेली असतात, न्यूज चॅनलची लोकं आलेली असतात आणि ते रिपोर्टिंग सुरू करतात. आज आम्ही आलो आहोत राजशेखर धोंडे पाटील यांच्या मुलाच्या लग्नात, चला राजशेखर साहेबांना आपण विचारूया. आणि हे सगळे लोक राजशेखर साहेबांना विचारतात, तुमच्या मुलाचं लग्न आहे, तुम्ही काय सांगाल? आणि हा राजशेखर धोंडे पाटील स्वतःच्या बढाया मारतो, आम्ही ना राजकारण नाही करत, आम्ही समाजकारण करतो, म्हणूनच आम्ही आमच्या मुलाचं लग्न एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीशी लावून देतोय, कारण आमच्यासाठी गरिबी श्रीमंती असं काहीच नाही आहे. आमच्यासाठी फक्त आमची जनता महत्त्वाची आहे, त्यांचा विकास महत्त्वाचा आहे. आणि तेवढ्यात गुरुजी म्हणतात, चला लग्न घटिका जवळ आली आहे, नवरी मुलीला बोलवा. आणि मिसेस पाटील म्हणते, हो हो बोलवते. मिसेस पाटील राजशेखरला म्हणते, अहो चला मुहूर्त जवळ आलाय. आणि मग हे दोघेही एकत्र येतात. अजून नवरी मुलगी आलेली नसते. नवरी मुलगी कोठे? म्हणून मिसेस पाटील ही नवरीच्या मुलीला म्हणते, काय हो, लवकर बोलवा तुमच्या मुलीला, अजून किती वेळ, आधी तर खूप घाई झाली होती आणि आता तुम्ही लेट करताय.
नवरी मुलीची आई तेथून पळत पळत जाते आणि मिसेस पाटील सागरिकाला सुद्धा ओरडते. काय हो सागरिका मॅडम, हेच तुमचं टाईम मॅनेजमेंट का? कुठे आहे नवरी मुलगी? सागरिका म्हणते, हो हो बघते मी. तर तायडीचे वडील म्हणतात, तायडे ती नवरी मुलगी पळून तर नाही गेली? तायडीला खूप राग येतो. ती चिडून म्हणते, ओ बाबा, कोठे काय बोलायचं ते कळत नाही का तुम्हाला? काय बोलताय? गप्प बसा. आणि तायडीचे वडील गप्प बसतात. तेवढ्यात नवरी मुलगी तेथे येते. नवरी मुलीचे वडील तिथं आणत असतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी असतं. आज आपल्या मुलीचं लग्न आहे म्हणून ते डोळे पुसत असतात. तायडी खूप खुश होते. नवरी मुलगी ही स्टेजवर येऊन उभी राहते. राजशेखर साहेबांचा मुलगा तेथे असतो आणि या दोघांचं लग्न लागणार. इतक्यात मल्हार जोरात ओरडतो, थांबा, हे लग्न होणार नाही. आणि हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. नवरा मुलगा, नवरी, राजशेखरची बायको, नवरीचे वडील, तायडी, तेथे जमलेली सगळी वऱ्हाडी मंडळी यांना जबर धक्काच बसतो. मल्हार हा पुढे येऊन म्हणतो, हे लग्न होणार नाही. सगळे मीडियावाले त्याच्यावर कॅमेराचा फोकस करतात. सगळ्यांना जबर धक्काच बसतो. मल्हारने ठणकावून सांगितलेलं असतं की हे लग्न होणार नाही. आणि मग लगेचच मल्हार पुढे येतो. राजशेखर साहेब खूप चिडतात. ते स्टेजच्या खाली येतात आणि मल्हारकडे रागारागाने पाहू लागतात. न्यूज रिपोर्टर लगेचच न्यूज देतात, ब्रेकिंग न्यूज, राजशेखर धोंडे पाटलांच्या मुलाचं लग्न कॅन्सल आणि सुमती इव्हेंटचे मालक मल्हार खानविलकर यांनी हे लग्न थांबवलंय. तेव्हा राजशेखर खूप चिडतो आणि आपल्या सिक्युरिटी गार्डला सांगतो, आधी या न्यूज चॅनलवाल्यांना बाहेर काढा. आणि सिक्युरिटीवाले त्यांना बाहेर काढू लागतात. आणि लगेचच हा राजशेखर विचारतो, काय रे, तू लग्न का थांबवतोय? कोण आहेस तू लग्न थांबवायला? तायडी सुद्धा मल्हारला म्हणते, मल्हार हे काय करतोयस तू? लग्न का थांबवतोय? तर मल्हार म्हणतो, तायडी एक मिनिट थांब, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मग मल्हार हा सगळ्यांना ठणकावून सांगतो, मीडियावाले तुमचे कॅमेरे चालूच ना, सगळं गोष्ट लाईव्ह गेली पाहिजे. या राजशेखरचा खरा चेहरा आज मी सगळ्यांना सांगणार आहे. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. नवरी मुलगी, नवरा मुलगा सगळे खूप घाबरतात. तायडी तर डोक्यालाच हात मारून घेते. आणि मल्हार हा सगळ्यांना सांगतो, हा राजशेखर धोंडे पाटलांचा प्लॅन आहे. ते आपल्या मुलाचं लग्न फक्त 6 महिन्यांसाठी लावून देत आहे या गरीब शेतकऱ्याच्या मुलीशी. कारण त्यांना मतं मिळवायची आहेत, जनतेला मूर्ख बनवायचं आहे, त्यांची सहानुभूती मिळवायची, मतं मिळवायची, निवडणूक जिंकायची. आणि मग 6 महिन्यानंतर त्या गरीब मुलीला घराबाहेर काढणार आहे, तिचा घटस्फोट घडवून आणणार आहेत. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. राजशेखर धोंडे पाटील मल्हार ओरडून म्हणतो, कोण आहेस तू हे सगळं बोलणारा? एक साधा इव्हेंट मॅनेजर आहे तू आणि माझ्यावर आरोप लावतो का? राजशेखर धोंडे पाटलावर. काय रे, काय पुरावा आहे तुझ्याकडे? मला तर सगळं समजतंय आता. तुला आहे ना विरोधी पक्षाने पैसे दिलेले असतील, विरोधकांनी तुला सगळं इथे पढवून पाठवलंय म्हणून तू ही नाटकं करतोय. विकला गेलायस तू, विकला गेलाय. मल्हार गप्प बसतो आणि राजशेखर धोंडे पाटील आपल्या सगळ्या समर्थकांना सांगतात, याचा काहीतरी गैरसमज झालाय किंवा मग याला विरोधकांनी पाठवलंय मला बदनाम करण्यासाठी. कारण मी मनाचा इतका मोठेपणा दाखवतोय, गरीब मुलीशी माझ्या मुलाचं लग्न लावून देतोय ना, हे त्यांना सहन होत नाहीये. माझी बदनामी करण्यासाठी ते हे सगळं करताय. आणि हा मल्हार विकला गेलाय. आणि मग सगळे लोक हे त्यांचंच ऐकत असतात. पण लगेचच मल्हार म्हणतो, हे लग्न होणार नाही, कारण माझ्याकडे पुरावा आहे. आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला तो पुरावा दाखवतो. हे ऐकून सगळ्यांनाच जबर धक्का बसतो. आणि मल्हारला आठवतं की काही क्षणापूर्वी जेव्हा तो कोमलशी बोलत होता, तेवढ्यात आशा तेथे येते आणि म्हणते, मल्हार, नुपूर गायब झालीये, ती कोठेच सापडत नाहीये. मी तिला खूप वेळेचं शोधतेय पण ती मला कोठेच दिसत नाहीये. हे ऐकून मल्हारलाही मोठा धक्का बसतो. मल्हार म्हणतो, आई घाबरू नका, आपण मिस नुपूरला शोधूया. आणि मग मल्हार आणि नुपूर वेगवेगळ्या रूम्समध्ये नुपूरला शोधत असतात. पण नुपूर त्यांना कोठेच सापडत नाही. आणि एका रूमच्या बाहेर हे 3 गुंड ज्यांनी नुपूरला बांधून ठेवलं होतं ते उभे असतात. मल्हार आणि आशाला संशय येतो की हे इथे का उभे आहेत. आणि मल्हार या गुंडांना विचारतो, काय रे, तुम्ही इथे काय करताय? तर हे गुंड सांगतात, राजशेखर साहेबांचं महत्त्वाचं सामान आतमध्ये आहे म्हणून आम्ही येथे थांबलोय. आणि लगेचच नुपूर जोरात ओरडते, ऊ ऊ, म्हणजे तिला ओरडता तर येत नाही पण तिचा हा खुर्ची हलवण्याचा आवाज, ओरडण्याचा आवाज बाहेरपर्यंत येतो. आणि मल्हार आणि आशाला समजतं की नक्कीच नुपूर आतमध्येच आहे, यांनी नुपूरला बांधून आणि कोंडून ठेवलंय.
आणि मल्हार चिडून म्हणतो, मध्ये कोणाला काय तिथे काय वॉचमॅन म्हणून सुद्धा बसवलंय का? मला पाहू द्या काय सामान आहे. तर हे गुंड पुढे येतात आणि म्हणतात, ओ साहेब, तुम्हाला मध्ये नाही जाता येणार, चला निघा इथून. त्यामुळे मल्हार खूप चिडतो आणि चक्क पुढे जातो. गुंड त्याला पुन्हा एकदा वॉर्निंग देतात, साहेब चला निघा इथून, आतमध्ये नाही जाता येणार. आशा खूप घाबरते, पण मल्हार मात्र घाबरत नाही आणि तो पुढे पुढे जात असतो. हे 3 गुंड त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात, पण मल्हार त्यांना काही खात नाही आणि 2 गुंडांना तेथून ढकलून देतो आणि ते गायब होऊन जातात. परत ते काही येत नाही आणि 3ऱ्या गुंडाला मल्हार जोरात फाईट देतो आणि हा गुंड चक्क दरवाजा उघडून आतमध्येच पडतो. मल्हार आणि आशा आतमध्ये येतात तर त्यांना दिसतं की नुपूरला चक्क खुर्चीला बांधून ठेवलंय, तिच्या तोंडात बोळा कोंबलाय. त्यामुळे सगळेच खूप घाबरतात. आशा ही लगेचच नुपूरला सोडवते. नुपूर उभी राहते. मल्हार या गुंडाला पकडतो. नुपूर खूप घाबरलेली असते. आशाला घट्ट मिठी मारते. मल्हार म्हणतो, मिस नुपूर, आता मी त्या राजशेखरला सोडणार नाही. तर नुपूर म्हणते, थांबा सर, माझ्याकडे एक प्लॅन आहे. आणि मग हे एक प्लॅन बनवतात. मल्हारने हे सगळं सगळ्यांना सांगितलेलं असतं. त्यामुळे सगळेच खूप टेन्शनमध्ये येतात आणि मग मल्हार जोरात आवाज देतो, मिस नुपूर. आणि नुपूर ही एखाद्या हिरोईनसारखी चालत चालत तेथे येते आणि सगळेजण तिच्याकडे एकटक पाहतच राहतात. राजशेखर धोंडे पाटील, मिसेस पाटील, तायडी या सगळ्यांना जबर धक्का बसतो की या नुपूरला तर कोंडून ठेवलं होतं, मग ही नुपूर येथे कशी आली, तिला कुणी सोडवलं. आणि मिसेस पाटील चांगलीच घाबरते. मिस्टर पाटील तिच्याकडे रागारागाने पाहू लागतात. नुपूर ही राजशेखर धोंडे पाटलांसमोर येऊन उभी राहते. हे दोघे चांगलेच घाबरतात आणि मल्हार विचारतो, तुम्हाला अजून कोणता पुरावा हवाय काय? राजशेखर धोंडे पाटलांना काय बोलावं तेच कळत नाही. ज्या मुलाचं लग्न आहे, नवरी मुलगी, हे सगळे खूप टेन्शनमध्ये येतात की आता पुढे काय होणार. तर नुपूर ही राजशेखरला विचारते, काय राजशेखर साहेब, ओळखलत का मला? कोण आहे मी? तर राजशेखर म्हणतो, कोण आहेस तू? मी नाही ओळखत तुला. आणि तू बोलली म्हणजे काय खरं झालं का? तुझ्याकडे काय पुरावा आहे? असं बोलल्यावर कुणी विश्वास ठेवत नाही. आणि माझ्या मुलाचं लग्न, अरे माझ्या मुलाचं लग्न कसं होणार ते मी ठरवेल ना. बाप लेकामध्ये मजाक मस्ती सुरू असते, मी त्याची चेष्टा करत होतो. आणि तुम्ही सांगताय की तुम्ही मला बोलताना ऐकलं, असं काहीच झालेलं नाही आहे. आणि तू मला सांग, तुला कितीत विकत घेतलं विरोधकांनी? काय किंमत आहे तुझी? किती पैसे घेतले सांग मला. नुपूर चिडून म्हणते, मला कुणीही विकत घेतलेलं नाहीये, मला कुणीच पैसे दिले नाहीये. मी फक्त तुमचं सत्य जगासमोर आणतेय. आणि तुम्हाला लाज नाही का वाटत? एका गरीब मुलीचं आयुष्याचं वाटोळं करताय तुम्ही. तुम्हाला आहे ना कोणाचं घेणं देणं नाहीये, जनतेचं घेणं देणं नाही, त्यांच्या विकासाचं, त्यांच्या भल्याचं घेणं देणं नाहीये. तुम्हाला फक्त मतं हवी आहेत. तुम्हाला तुमची मतं मिळाली की तुम्ही खुश. तुम्हाला फक्त मतं हवी आहेत. त्यामुळे तुम्ही असं करताय. अरे कमीत कमी त्या बिचाऱ्या गरीब मुलीकडे पहा, तिला किती दुःख होईल. ती काय एखादी वस्तू आहे का? तुमची निवडणूक होईपर्यंत वापरली आणि मग सोडून दिली. तिच्या मनाचा विचार करा. ठीक आहे, तिच्या मनाचा नाही विचार करतायत, मग कमीत कमी तुम्ही सुद्धा एक वडील आहात ना, तुमचा सुद्धा मुलगा आहे. मग त्या मुलीच्या बापाचा विचार करा. त्या मुलीच्या बापाला किती वेदना होतील जेव्हा 6 महिन्यानंतर तुम्ही हे नातं मोडाल. त्या मुलीला पुन्हा एकदा तिच्या बापाच्या घरी पाठवून द्याल. जर तुमच्या मुलीबरोबर असं झालं असतं तर तुम्ही काय केलं असतं? हे ऐकून राजशेखर धोंडे पाटील खूप चिडतो. नुपूरला बोट दाखवून म्हणतो, खूप बोललीस तू, मी ऐकून घेतोय, म्हणजे तू काही बोलशील असा त्याचा अर्थ होत नाही. मी असं काहीच केलेलं नाहीये आणि माझ्यावर असे घाणेरडे आरोप लावायचे नाही. तर नुपूर म्हणते, आरोप नाही लावते, मी फक्त सत्य सांगतेय. आणि हे सत्य आहे की तुम्ही तुमच्या मुलाचा 6 महिन्यानंतर घटस्फोट घडवून आणणार आहात आणि या गरीब शेतकऱ्याच्या मुलीशी तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न लावताय फक्त मतांसाठी. तुम्हाला निवडणूक जिंकायची आहे यासाठी. सगळीकडे खूप टेन्शन होतं. सगळे खूप टेन्शनमध्ये येतात की नुपूर आणि मल्हार हे काय करताय. तेव्हा तायडी पुढे येते आणि म्हणते, नुपूर हे काय बोलतेस तू? त्यांचा पर्सनल मॅटर आहे, ते पाहतील ना, आपलं काय काम आहे. तेव्हा राजशेखर धोंडे पाटील चिडतात आणि लगेचच आपलं रिव्हर्स इंजिनिअरिंग सुरू करतात. ते लगेचच स्टेजवर जातात
आणि म्हणतात आता मलाच हे लग्न करायचं नाही आहे, कारण माझ्या विरोधकांनी डाव केलाय. माझ्या मुलाच्या लग्नामध्ये विघ्न आणायचं म्हणून आधी या मल्हारला पाठवलं, मग या नुपूरला पाठवलं आणि आता माझी बदनामी करायची यासाठी या सगळ्यांनी हे केलं आहे. पण मी हे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही. ओ तुम्हीच सांगा, ओ जनता, माझी भोळी भाबडी जनता, तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही? तुम्हीच सांगा, मी काही चुकीचं केलं आहे का? आणि हे सगळे राजशेखर धोंडे पाटलांचे कार्यकर्ते असतात. ते म्हणतात नाही साहेब नाही, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही असं कधीच करू शकत नाही, तुम्ही कोणाचीच फसवणूक करू शकत नाही, साहेबांचा विजय असो, साहेबांचा विजय असो, अशा घोषणा सगळे समर्थक देऊ लागतात. तेव्हा राजशेखर त्यांना शांत करतो आणि म्हणतो माझा ऐका, तुम्ही कायदा हातात घेऊ नका, काहीही चुकीचं करू नका. मी फक्त तुम्हाला एवढं सांगतोय की माझ्या मनात असं काहीच नाही आहे. मी या गरीब मुलीचं आयुष्याचं नुकसान करणार नाही आहे आणि हे सगळं माझ्या विरोधकांनी घडवून आणलं आहे. त्यामुळे आज हे लग्न होणार नाही, मलाच माझ्या मुलाचं लग्न करून द्यायचं नाही आहे. असं म्हणून राजशेखर चक्क त्याचा मुलाचा हात पकडतो आणि त्याला तेथून घेऊन जाऊ लागतो. पण चक्क हा राजशेखरचा मुलगाच त्याला थांबवतो आणि म्हणतो थांबा बाबा, बस झाली तुमची नाटकं, आता मी हे सहन करणार नाही आहे, हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं आहे, बस झालं, अजून तुम्ही किती खोटं बोलणार आहात. हे ऐकून राजशेखरला जबर धक्काच बसतो. फ्रेंड्स, आपण आधीसुद्धा पाहिलं होतं की राजशेखरचा मुलगा त्याच्यासारखा नाही आहे. तो आधीच आपल्या बापाला समजावून सांगत होता की तुम्ही हे करू नका, हे खोटं खोटं लग्न, त्या मुलीला फसवणं मला हे आवडत नाही आहे. पण राजशेखर त्यालाच दमदाटी करत होता की माझं नाव सोडून तुला बाहेर कुत्रंसुद्धा ओळखत नाही. पण आता एवढं सगळं झाल्यावर या मुलाने आपली हिंमत एकवटली आणि चांगलंच ठणकावून सांगितलं आहे की नाही, मी असं होऊ देणार नाही. त्यामुळे सगळ्यांचीच बोलती बंद झाली आहे. राजशेखरला कळतच नाही की आता काय उत्तर द्यावं, कारण एवढा वेळ तर त्याच्या घराबाहेरचे मल्हार आणि नुपूर बोलत होते. राजशेखर त्यांना खोटं ठरू शकत होता, कारण त्यांच्याकडे काही पुरावा नव्हता. पण आता राजशेखरचा स्वतःचा मुलगाच सांगतोय की माझ्या बापाचाच हा प्लॅन आहे आणि तो फक्त निवडणुकीसाठी हे सगळं करतोय. त्यामुळे राजशेखरकडे काही बोलायला राहिलेलं नसतं आणि मग तायडीला, राजशेखरला, मिसेस पाटीलला जबर धक्का बसतो. हे सगळं लाईव्ह टी व्हीवर, न्यूज चॅनलवर सुरू असतं आणि राजशेखरची सगळी गुरमी उतरलेली असते. आपण शेवटी हे करून दाखवलं, त्यामुळे मल्हार आणि नुपूर खूप खुश होतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. तायडी, राजशेखर, मिसेस पाटील यांनी खूप प्रयत्न केले नुपूरला थांबवण्याचे, पण शेवटी मल्हार तिच्या मदतीला धावून आलाच. मल्हारने नुपूरला वाचवलं आणि मग या दोघांनी मिळून या बिचाऱ्या गरीब मुलीचं आयुष्य वाचवलं. नाहीतर राजशेखरसारखा राजकारणी स्वतःच्या मतांसाठी, निवडणुकासाठी तिच्या आयुष्याची राखरांगोळी करायला निघाला होता. पण शेवटी मल्हार आणि नुपूर हे दोघे यशस्वी झाले. या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजशेखर धोंडे पाटलांच्या मुलाचं लग्न मोडणार. त्यामुळे तायडीचं जे स्वप्न होतं की या इव्हेंटनंतर 100 कोटी रुपये तिच्या अकाउंटमध्ये येतील आणि ती सुमती इव्हेंटची मालकीण बनणार, सुमती इव्हेंटचं नाव सागरिका इव्हेंट्स करणार, तिचं हे स्वप्न बेचिराग झालेलं असेल. त्यामुळे ती नुपूरवर खूप चिडेल आणि आपला सगळा राग ती नुपूरवर काढणार. ती म्हणणार, नुपूर वा रे वा, तू ना कोणाचंच आयुष्य, कोणाचंच लग्न सुखी झालेलं पाहू शकत नाही, कारण तुझं स्वतःचं लग्न मोडलंय ना. मला माहिती आहे, तुझं लग्न ज्या दिवशी होतं ना, त्याच दिवशी तुझा होणारा नवरा मेला, त्याचा अपघात झाला. तू एक नंबरची अपशकुनी आहे, तू कपाळकरंटी आहेस, उष्ट्या हळदीची आहे. तुला नवरी बनण्याचं सुख कधी मिळालं नाही, लग्नाचं सुख कधी मिळालं नाही, त्यामुळे तू दुसऱ्या कोणालाच ते सुख देऊ शकत नाही. त्यामुळे तू जाणून बुजून हे सगळं केलं आहे. मल्हार आणि नुपूरला जबर धक्काच बसेल. ते सगळं गुपचूप उभं राहून ऐकून घेतील, पण आशाला मात्र हे सहन होणार नाही. तायडी ही चक्क नुपूरला अपशकुनी म्हणतीये. तुझा नवरा लग्नाच्या दिवशीच देवाघरी गेला, अपशकुनी आहेस तू, उष्ट्या हळदीची आहेस तू, असं म्हणतीये. हे ऐकून आशाला जबर धक्काच बसणार आणि तिला हार्ट अटॅक येईल, ती जागेवर कोसळेल. मल्हार आणि नुपूर खूप घाबरतील, आशाला सावरतील आणि आशाला लगेचच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतील. आशाला डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातील. नुपूर खूप रडत असेल
आईला काही होणार तर नाही ना अशी भीती तिला वाटत असेल, तेव्हा मल्हार तिला सावरणार, समजून सांगेल, तुम्ही घाबरू नका, तुमच्या आईला काहीच होणार नाही. तेव्हा नुपूर ही मल्हारला सांगेल, माझी आई तर मी लहान असतानाच देवाघरी गेली, ही माझी आई नाहीये, तर ही वेदांची आई आहे, माझी न झालेली सासू. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसेल, कारण मल्हारला आजपर्यंत हे माहीतच नव्हतं की आशा ही नुपूरची खरी सख्खी आई नाहीये. त्याला असं वाटायचं की नुपूर आणि आशा या दोघी मायलिकी आहेत, नुपूर आशा या दोघी एकमेकींच्या मायलिकी आहेत. परंतु आता कुठे त्याला सत्य कळतंय की नुपूरची खरी आई सखी आई तर ती लहान असतानाच देवाघरी गेली आहे आणि आशा ही तिची न झालेली सासू आहे, तिचा होणारा नवरा मल्हारची आई आहे. मग आता या सगळ्या घटनेनंतर नुपूर आणि मल्हार या दोघांचं नातं कसं असेल? मल्हारला नक्कीच नुपूरबद्दल सहानुभूती वाटणार, ती किती चांगली आहे हे त्याच्या लक्षात येईल आणि तायडीवर तो चिडणार, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुझ्या सोबतीने या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.